नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी बुद्धिमत्ता या विषयातील आज आपण पान नंबर 208 मधील प्रकरण तिसरे वर्गीकरण हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर सर्वांनी पान नंबर 208 काढा. काढले सर्वांनी पान नंबर 208. ओके. तर बघा, वर्गीकरण या घटकांतर्गत आपलं पहिलं काय येतं, तर यामध्ये वस्तूमध्ये जे काही समान गुणधर्म असतात त्यानुसार गट तयार होतो. मग ह्यामध्ये वस्तूमध्ये असेल तर रंग, चव, आकार इत्यादी बाबतीत विभिन्नता आढळते. पण काही गुणधर्म असे असतात की त्यामध्ये त्यांचं काय असतं, सारखेपणा असतो. मग वर्गीकरण या घटकावर आधारित प्रश्नामध्ये आपल्याला 4 घटक दिलेले असतात. त्यापैकी 3 घटकामध्ये हे सारखेपणा असतो आणि एक घटक मात्र त्या 3 घटकापेक्षा वेगळा असतो. मग ह्यालाच म्हटलं जातं वर्गीकरण. मग वर्गीकरणमध्ये कशा कशाचं वर्गीकरण केलं जातं, तर वर्गीकरण मध्ये शब्दांचं वर्गीकरण केलं जातं, संख्यांचं वर्गीकरण केलं जातं, अक्षरांचं वर्गीकरण केलं जातं आणि आकृत्यांचे वर्गीकरण असे प्रकार पडतात. आणि ह्यावर आधारित आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर सुरुवातीला आपण पाहूयात शब्द समूह म्हणजे शब्दांचं वर्गीकरण. मग आता पाहूयात 3.1 शब्द संग्रह. मग ह्या प्रकारात काय असतात, समान गुणधर्म असलेल्या शब्दांचा गट आपल्याला दिलेला असतो आणि एक 3 सारखे असतात आणि एक वेगळा असतो. तो एक वेगळा जो असतो तो आपल्याला शोधून काढायचा आहे. तर पहा, नमुना प्रश्न दिलेला आहे, तो सोडून दिलेला आहे. तर आपण डायरेक्ट स्वाध्याय सोडवायला सुरुवात करूया. प्रश्न आहे, गटात न बसणारे पद ओळखा. मग गटात न बसणारे पहिलं आहे बघा, आंबा, गुलाब, मोगरा आणि जास्वंद. अगदी सोपं आहे, पहिलीच्या मुलाला सुद्धा येईल, हो की नाही. तर सर्व काय आहे, फुलांची नावं आहे. फक्त आंबा हा घटक काय आहे, तर वेगळा आहे. ओके, समजते सर्वांना. पर्याय क्रमांक 1 आंबा. नंतर दुसरा प्रश्न आहे, तांबे, लोखंड, सोने आणि कोळसा. आता सर्वांना माहिती आहे काय आहे बरं, तांबे, लोखंड, सोने हे काय आहे, धातू आहे. हा कोळसा काय आहे, पर्याय क्रमांक 4 वेगळा कोणता शब्द आहे, तर कोळसा. प्रश्न तिसरा आहे, कॉलरा, उचकी, हिवताप, कावीळ. आता कॉलरा, हिवताप, कावीळ हे सगळे काय आहे, आजारांची नाव आहेत. फक्त उचकी हे काय आहे, आजाराचं नाव नाही. प्रश्न चौथा आहे, हातोडा, चमचा, करवत, कुदळ. बघा, हातोडाने तोडतो, करवतने कापतो, कुदळने आपण माती करतो. तर चमचा हा शब्द काय आहे, वेगळा आहे. प्रश्न पाचवा, मोटार, सायकल, टांगा, बैलगाडी. आता बघा, सर्व जे आहे सायकल, टांगा, बैलगाडी यांना काय लागत नाही, इंधन, डिझेल किंवा पेट्रोल लागत नाही. तर फक्त मोटारीला काय लागतं, पेट्रोल आणि डिझेल. म्हणून पर्याय वेगळा एक आहे, पर्याय क्रमांक 1. काजू, अननस, बदाम, अक्रोड. आता काजू, बदाम, अक्रोड हे काय आहे, ड्राय फ्रुट्सची नाव आहेत, हो की नाही. तर पर्याय क्रमांक 2 अननस ही फळांचं नाव आहे. गुढीपाडवा, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन, गांधी जयंती हे काय आहेत, विशेष दिन, राष्ट्रीय दिन आहेत की नाही. तर गुढीपाडवा हा काय आहे, दिन विशेष आहे. गुढीपाडवा हा सण आहे. बटाटा, सुरण, पालक, रताळी हे सर्व काय आहेत, बटाटा, सुरण, रताळी फळभाज्या आहेत. पालक ही काय आहे, पालेभाज्या आहे, म्हणजे वेगळा शब्द पालक. अपघात, भूकंप, सुनामी, पूर. आता हे भूकंप, सुनामी, पूर हे सर्व काय आहे, नैसर्गिक आपत्ती आहे. तर अपघात हे मात्र काय आहे, मानव निर्मित आपत्ती. म्हणून पर्याय क्रमांक 1. एप्रिल, मे, सप्टेंबर, नोव्हेंबर. बघा, एप्रिल मध्ये 30 दिवस असतात, मे मध्ये किती असतात, 31 दिवस असतात, हो की नाही. बाकी सप्टेंबर मध्ये 30 आणि नोव्हेंबर मध्ये 30. फक्त एकटा मे महिन्यामध्ये एकूण दिवस किती असतात, तर 31. म्हणून वेगळा शब्द मे. कृष्णा, भीमा, गोदावरी, गंगा. आता ह्या ज्या कृष्णा, भीमा, गोदावरी ह्या दक्षिण वाहिनी नद्या आहेत. फक्त दक्षिणेत उगम पावणाऱ्या नद्या आहेत. तर गंगा ही काय आहे, उत्तरेत, म्हणजे गंगा. टोपी, धोतर, पागोटे, फेटा. बघा, टोपी, पागोटे, फेटा हे सगळं आपण डोक्यात घालतो. धोतर हे म्हणून पर्याय क्रमांक 2. जांभळा, करडा, नारंगी, हिरवा. मग कोणता येणार आहे, करडा. हा, ज्याला आपण ग्रे वगैरे म्हणतो, पण हे मूळ कलर आहेत. शनी, प्लुटो, गुरु, युरेनस. मग कोणता येणार आहे,
प्लुटो हे महत्वाचे ग्रह आहेत. क्रिकेट, फुटबॉल, हॉकी, बुद्धिबळ हे सगळे बैठे खेळ आहेत. हे कोणते आहेत? मैदानी खेळ आहेत. बुद्धिबळ हा बैठा खेळ आहे, बाकीचे मैदान आहेत. आता पुन्हा पुढचा प्रश्न पाहूया. 3.2 संख्या. मग ही संख्यामध्ये काय असतं? तर या प्रश्न प्रकारात चार संख्यांचा गट दिलेला असतो आणि चार संख्यांचा काय असतो? एक त्यांच्यामध्ये साधर्म्य असतं, सारखेपणा असतो. एक संख्या मात्र वेगळी असते. विसंगत असणारी संख्या आपल्याला गटातून शोधायची असते. मग ती शोधताना आपण काय बघायचंय? सम आहे की विषम आहे की संयुक्त आहे की सहमूळ आहे, ती वर्ग संख्या आहे, घन संख्या आहे, तिला एखाद्या विशिष्ट संख्येने भाग जातो किंवा नाही जात आहे, त्यांचा गुणाकार, बेरीज, वजाबाकी हे सर्व करून आपल्याला ती संख्या वेगळी कशाच्या बाबतीत आहे ते ओळखून तर्क लावून आपल्याला त्याचं उत्तर शोधावं लागतं. तर पहा, पान नंबर 210 वर प्रश्न प्रकार आहे. पहिला प्रश्न आहे, गटाशी जुळणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा. आता आपल्याला काय दिलेलं आहे? विसंगत नाही शोधायचे, आपल्याला ह्याला जुळणारी काय करायची? एक संख्या शोधायची. त्यामध्ये काय साधर्म्य आहे? त्या साधर्म्यानुसार आपल्याला पर्यायातून एक संख्या शोधायची आहे. मग आता काय आहे? 2, 11, 19, 23 आणि काय आहे बरं पर्यायामध्ये? बघा, 18, 16, 37, 52. मग लगेच लक्षात येतं, हो की नाही? काय आहे बरं सांगा? हा सर्व मूळ संख्या आहेत. काय आहेत? मूळ संख्या. मग पर्यायामधली मूळ संख्या कोणती येते? पर्याय क्रमांक 3, 37. प्रश्न दुसरा आहे, 1, 27, 8, 125. आता आपण लक्षात आलंच असेल काय आहे? ह्या घन संख्या आहेत. 1 चा घन 1, 3 चा घन 27, 2 चा घन 8. हा, मग कोणता येते सांगा बरं? घन संख्या कोणती आहेत? 81, 510, 215 की 64? तर पर्याय क्रमांक 4, 64 ही कशाची घनसंख्या आहे? 4 ची आहे. ओके, समजले सर्वांना? ओके. नंतर 19, 79, 29. मग कशा कशा टप्प्याने येतात पहा बरं. 19 आणि 10, 29. हा, आणि मग 79 आणि 10 किती येणार आहेत? पर्याय क्रमांक 4, 89. ओके, समजले सर्वांना? नंतर प्रश्न चौथा आहे, 65, 40, 95. आता 65 आणि 40 आणि 95 याच्यामध्ये काय येणार आहे? याच्यामध्ये 30चा फरक आहे, म्हणून काय येणार आहे? याच्यामध्ये 20चा फरक असणार आहे. 65 आणि 95 मध्ये 30चा फरक, मग यांच्यामध्ये कितीचा फरक पाहिजे? कमी. म्हणजे काय? पर्याय क्रमांक 1 शेवटी शून्य असणार आहे. याच्या शेवटी एककाला 5 आहे, तिथे 5 आहे. पर्यायामध्ये एकक स्थानी शून्य असणारी संख्या कोणती आहे? पर्याय क्रमांक 1. प्रश्न पाचवा आहे, 17, 37, 67. मग ह्या सुद्धा संख्या काय आहे? सम, विषम, मूळ, वर्ग संख्या. काहीतरी लॉजिक लावून शोधायचं असतं आपण. मग 17, 37, 67 ह्या मूळ संख्या आहेत. मग पर्यायामधल्या संख्या पाहिजे आहेत. अजून कोणत्या मूळ आहेत? 57 भाग जातो. 27 ही सुद्धा संयुक्त आहे. 47 नाही. 47 काय आहे? मूळ संख्या आहे. 77 ही संयुक्त आहे. म्हणून जुळणारी संख्या कोणती? पर्याय क्रमांक 3. 34, 68, 51, 102. बघा, कधी कधी काय असतं, कोणाच्या तरी पटीतल्या किंवा पाढ्यातल्या संख्या असतात. आता जे दिल्यात 34, 68, 51, 102 त्या सर्व संख्या काय आहे? 17च्या पाढ्यातील संख्या आहे. काय आहेत? त्यांना सगळ्यांना 17ने भाग जातो किंवा 17च्या पाढ्यातील संख्या. पण मग कोणती आहे बरं 17च्या पाढ्यातील अजून एक संख्या? पर्यायामध्ये बघा, 39, 65, 85 की 57. मग 17 5 85, पर्याय क्रमांक 3. पुढे प्रश्न 7 आहे, 3129, 4117, 3107. मग ह्यामध्ये काय येते तुम्ही पहा बरं. बघा, ह्यांच्यामध्ये फरक फरक घ्यायचा, कधी कधी फरक घ्यायचा. यांच्यामध्ये फरक आहे 15चा, यांच्यामध्ये फरक आहे 13चा. हा, आणि मग 11चा फरक असणारी संख्या कोणती येणार आहे? तर पर्याय क्रमांक 1. ह्या दोघांचं पण लॉजिक लावायचं. समजलं सर्वांना? मग उत्तर काय येणार आहे? पर्याय क्रमांक 1, 4128. नंतर प्रश्न 8 आहे, 28, 37, 52, 82. मग पर्याय दिलाय 85, 64, 90, 72. मग काय आहे बरं? सर्व संख्यांची बेरीज करून बघा. इथे काय होते? 10 येते, इथे 10 येते, इथे 10 येते, इथे पण 10 येते. मग पर्यायातली कोणत्या संख्येची बेरीज येते? 13 येते, इथे 2 येते.
प्रश्न 8 इथे पर्यायामध्ये जरा संख्यामध्ये चुकलेला आहे. माझ्या पुस्तकात मात्र इथे 64 संख्या आहे. तुमच्या पुस्तकात बघा तर इथे 64 आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2. 6 4 10 बेरीज येत आहे. प्रश्न 9 आहे 372 555 894. मग काय होतो, कधी कधी कोणत्या पहाड्यातल्या कोणत्या संख्येने भाग जातो, कधी कधी डिव्हिजिबिलिटी कसोट्यांचा वापर करायचा आहे. बघा या सगळ्या संख्येना काय होतो, 3 ने भाग जातो. बघा 3ची कसोटी माहिती आहे, संख्यांची बेरीज किती येते बघा 15, 8 17 4 21. मग कोणती संख्या आहे, 3 2 5 3 8, 8 येतो. 8ला 3 ने भाग जातो का, नाही. 6 4 10 5 15 बरोबर. 8 2 10 1 11 जातो का 3 ने भाग. 7 7 14 5 19 जातो का 3 ने भाग, नाही. म्हणून 3 ने भाग जाणारे सर्व संख्या दिलेल्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2. आता 10वा प्रश्न आहे 4 12 7 42 6 30. मग आता इथे सोपं आहे बघा. 4च्या नंतर 2 4 2 6 दिलेले, मग 7च्या नंतर 7 2 9 येणार. मग काय येणार आहे 9चे पर्याय क्रमांक 3. 9 8 72. पर्याय क्रमांक 3 येत आहे. पुढचा प्रश्न घ्या 11वा 28 64 73 73 47. काय आहे बरं इथे, बाकीच्या सगळ्या फक्त एक जे आहे 64 ती आहे वर्ग संख्या, बाकीच्या वेगळ्या आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2. आता पुढचे प्रश्न प्रकार तुम्ही स्वतः सोडवले तरी चालेल. ओके घ्यायचंय बघा. ह्या सगळ्या मूळ संख्या आहे. पर्याय क्रमांक 4 ही फक्त संयुक्त संख्या आहे. ओके राहिलेले 13 14 15 तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. ओके नंतर पाहूयात आपण 3.3 इंग्रजी वर्णमाला. मग यामध्ये काय दिलेलं असतं, अक्षरमाला दिलेली असते इंग्रजीची A to Y दिलेले असतात. यावर आधारित प्रश्न विचारले जातात. मग अक्षरांचा क्रम लक्षात घेऊन हे प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात. मग अक्षरांच्या 3 गटांचा काय असतं, एक साम्य असतं. 4 गट आपल्याला त्यातून एक वेगळा शोधावा लागतो. बघा पहिला प्रश्न आहे XB. त्यासाठी तुम्ही अक्षर मला ही जी आहे ती नक्की फॉलो करा. तेव्हा पहिला प्रश्न बघा काय आहे, XB VD RH आणि OJ काय आहे बघा. सुरुवातून दुसरं B XB, शेवटून दुसरं सुरुवातीतून दुसरं V. बघा V किती, शेवटून चौथं. VD सुरुवातीतून चौथा अक्षर. R किती नंबरला आहे, शेवटी बघा 4. R 8 नंबरला आहे. मग सुरुवातीला 8 नंबरला कोणता आहे बघा, H. अगदी बरोबर आहे, 8 नंबरला आहे. नंतर दिलेला आहे OJ. O किती, 9 नंबरला आहे. आणि J किती नंबरला आहे बघा बरं, इथे जे आहे तो किती 10 नंबरला येतो. मग गटातनं बसणारा कुठला आहे, पर्याय क्रमांक 4 OJ. नंतर पुढे आहे CF SV SP आणि K. पुन्हा बघा C आणि F मध्ये काय झालेलं आहे, E आणि F C D आणि E सोडलेला आहे. S आणि V मध्ये काय झालेलं आहे, TU सोडलेला आहे. S आणि P मध्ये बघा तो उलटा आहे, म्हणून काय येणार आहे बघा, हा पर्यायाला जुळतच नाही आहे. KLM यामध्ये सुद्धा 2 अक्षर सोडलेले आहेत, म्हणून पर्याय गटात न जुळणारा आहे पर्याय क्रमांक 3. पुढे आहे FHK USV WYB MOQ. मग काय जोडायचं आहे, आपण शोधायचं आहे FHK. F नंतर काय सोडलेलं आहे H नंतर काय सोडलेलं आहे IJ. बघा तुम्ही स्वतः बघा, F इथे G सोडलेला आहे, इथे काय आहे HIJ, इथे QR 1 सोडलेला आहे, TU 2 सोडलेले आहे, W नंतर X सोडलेला आहे, Y नंतर Z आणि A सोडलेला आहे, M नंतर N MNO P 2 अक्षर सोडलेले आहेत, एकच सोडलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1. बघा F आणि H मध्ये एक अक्षर सोडले, पण H आणि K मध्ये प्रत्येक ठिकाणी 2 अक्षर सोडलेले आहेत. तर वेगळा कोणता आहे, पर्याय क्रमांक 4. EVGTIROJ. मग बघा EV म्हणजे किती अक्षरला, 5 अक्षर, आणि V किती अक्षरला आहे शेवटून
4, 5 4. जीटी बघा 7 आणि टी 6. 7 6. बघा इथे ई किती नंबरला आहे? सुरुवातीला 5 शेवटून 4. जी आहे 7, टी आहे शेवटून 6ला. आय बघा सुरुवातीला 9. आर किती नंबरला आहे मागून बघा? 8 9 8. बघा ओ किती नंबरला आहे सुरुवातीला बघा? ओ आहे 15ला आणि जे आहे इथे सगळा क्रमच चुकलेला आहे. तर मग वेगळा कुठला आहे? पर्याय क्रमांक 4. नंतरचा प्रश्न आहे एफ जे एच पी टी आर टी एक्स डब्ल्यू टी एक्स व्ही. तर इथे आहे आपला पर्याय क्रमांक 3 हा वेगळा अक्षर आहे पहा सर्वांनी. नंतरचा 6वा प्रश्न आहे EWC AYC DST DBF. जर आपण क्रमाने असे जर मांडले त्यांना ABCD EM पर्यंत, मग नंतर पुन्हा उलटे गेले NO झेड पर्यंत, तर सुरुवातीला कसं अक्षर येतं पाहिलंय का तुम्ही? तर EWC इथून ई ला सुरू होणार डब्ल्यू ला EWC अशा पद्धतीने त्रिकोणामध्ये येणार. तर वेगळा शब्द कोणता येणार आहे? बाकीचा क्रम जुळलेला आहे. तर पर्याय क्रमांक EWC AYC बरोबर. असा प्रत्येकाला असा व्ही सारखा पॅटर्न येतो. तर EWC लाच फक्त वेगळा येतो. प्रश्न 7वा आहे ALOFUAOA. मग कोणता आहे? तर पहा इथे आहे पर्याय क्रमांक AL वेगळा. ओके. तर सर्वांनी तुम्ही काय करायचं आहे? स्वतः अक्षरमाला फॉलो करत करत सोडवायचं आहे. राहिलेले प्रश्न प्रकार तुम्ही स्वतः सोडवा. त्यानंतर आपण 3.4 पाहणार आहोत आकृत्या. मग आकृत्यामध्ये काय असतं? एक 3 आकृत्याचा पॅटर्न एक वेग सारखा असतो आणि एक वेगळा असतो. मग कधी कधी आकृती शोधताना काय करायचं? तिचा आकार भरायचा, आकृतीमध्ये झालेले बदल बघायचे, आतील भाग घड्याळाच्या दिशेने फिरतोय की घड्याळाच्या उलट दिशेने फिरतोय, घड्याळात काही तिरके असतात, रेषा असतात, सिम्बॉल असतात, चिन्ह असतात, त्या सर्व बदल झालेली हे गोष्ट निरीक्षण आपल्याला बारकाईने करायचं असतं आणि त्यानुसार मग आपल्याला वेगळी आकृती शोधणं अधिक सोपं जातं. तर पहा यावर आधारित आपण प्रश्न प्रकार सोडणार आहोत. बघा पहिला प्रश्न आहे, पहिली आकृती बघा IZH. आता सोपं आहे एकदम. बघा सगळ्या आकृत्यांना काय आहे? 3 रेषा आहेत. बघा इथे 1 2 आणि 3. इथे सुद्धा 1 2 3. इथे सुद्धा 1 2 3. इथे बघा 1 2 3 4. मग वेगळी आकृती कोणती आहे? पर्याय क्रमांक 4. आता बघा प्रश्न दुसरा आहे, घड्याळाच्या उलट दिशेने फिरलेले आहे. सेम सेम आहे. तर बघा पॅटर्न पण बदललेला आहे. दुसरी आणि चौथी सेम आहे. मग पहिली आणि तिसरी सेम यायला हवी होती. तर वेगळी कोणती आहे? तिरकस झालेल्या नाही, सगळ्या सरळ आहे. ती आकृती फक्त तिरकी आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न तिसरा आहे बघा, बाण बाणाच्याकडे गोल. मग ते काय झालेलं आहे? खालच्या दिशेने. प्रत्येक ठिकाणी बाण बाणाच्या दिशेला गोल. बाण ओके. तर मग कोणती आकृती येणार आहे? पर्याय क्रमांक पर्याय क्रमांक 4. ही आकृती वेगळी आहे. प्रश्न चौथा आहे बघा, षटकोनात काय दिलेलं आहे? पंचकोन. एक एक आकृती दिलेली बघा. एक एक काय झालेली आहे? त्रिकोणात, चौकोनात त्रिकोण, चौकोनात पंचकोन, त्रिकोणात चौकोन. मग वेगळी आकृती कोणती येणार आहे? बघा एक एक आकृती काय होत आहे? भाग वाढत गेलेला. आता समजा इथे जर पंचकोन येत आतमध्ये षटकोन आहे, मग इथे चौकोन येते, इथे काय यायला पाहिजे होता? पंचकोन. तो आलेला नाहीये. इथे चौकोनचा पंचकोन आला, हे बरोबर आहे. त्रिकोणात चौकोन एक बाजू वाढलेली आहे, म्हणून गटात न बसणारी आकृती आहे. पर्याय क्रमांक
दोन. प्रश्न 5 आहे पहा. घड्याळ काय झालेला, घड्याळाच्या ते उलट दिशेने झालेले आहे बघा. स्टार नंतर काय आहे, त्रिकोण. त्रिकोण नंतर गोल, गोल नंतर चौकोन, बरं का. स्टार नंतर त्रिकोण, गोल, चौकोन. स्टार, त्रिकोण, गोल, चौकोन. स्टार, त्रिकोण पाहिजे, इथे काय आलेलं आहे, चौकोन, म्हणून वेगळी कोणती आहे, पर्याय क्रमांक 4. प्रश्न 6 आहे बघा. इथे सगळं काय आहे, स्ट्रेट रेषा आहे. फक्त आकृती 3 मध्ये काय आहे, वक्र रेषा आहे, म्हणून गटात न बसणारी आकृती आहे पर्याय क्रमांक 3. आता स्टारचा बाण दिलेला आहे आपल्याला बघा. काय आहे मग आपल्याला तिथे, स्टार हा नेहमी रेषेच्या डाव्या बाजूला आहे प्रत्येक ठिकाणी पहा. कुठे, तर मग कुठे एक वेगळी आहे बघा, पर्याय क्रमांक 4 ही आकृती वेगळी आहे. पुढे आहे षटकोनात आपल्याला वाय दिलेला आहे. मग षटकोनाचा आकार पहा बरं, कुठे वेगळा दिसतोय तुम्हाला. बाकी सगळे असे त्रिकोण वाय वगैरे वेगळे, एका ठिकाणी प्रॉपर आपल्याला षटकोनाचा आकार दिल्याने प्रॉपर वाय दिलेला आहे. आकृती एक वेगळी आहे, पर्याय क्रमांक 1. प्रश्न 9 आहे, त्यामध्ये कोणती आकृती वेगळी, रेषा वगैरे सर्व व्यवस्थित आतून आकृतीचं निरीक्षण करायचं आहे. सगळीकडे तिरकस रेषा आहे. ओके, 4 भाग केलेले आहेत व्यवस्थित. मग कोणती आकृती वेगळी येते, बघा या सगळ्यांचे सरळ भाग केलेले आहे. हीच आकृती थोडीशी तिरकस आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. प्रश्न 10 बघा. त्रिकोणात त्रिकोण आहे इथे, पंचकोणात चौकोन, चौकोनात गोल, गोलात चौकोन. मग इथे काय फक्त एक आकृती अशी एक दोन वेगवेगळे आलेले नाही, त्या त्रिकोणात त्रिकोण आहे म्हणून वेगळी आकृती आहे, पर्याय क्रमांक 1. ओके, समजलं सर्वांना. तर बघा पुढचा देखील आपण भाग घेऊया. 4 क्रम. क्रम हा घटक अभ्यासूया. आता क्रम मध्ये काय दिलेलं असतं, यामध्ये संख्या, अक्षरे, आकृत्यांची मालिका दिलेली असतात आणि प्रत्येकाचा एकमेकांशी काय असतो, विशिष्ट पद्धतीने असा संबंध असतो. तो संबंध शोधून आपल्याला काय करायचं आहे, तर आकृत्यामधील सारखे विविध घटक शोधून काढायचे असतात. आता सुरुवातीला पहिल्याला आहे आपला वर्णमाला. आता वर्णमाला मी मगाशी सांगितलेली आहे तुम्हाला. कधी उजव्या बाजूने क्रम लावायचा असतो, कधी डाव्या बाजूने लावायचा असतो, कधी वर्गसंख्या असते, कधी मूळ संख्या असते, कधी समविषय असे समूह दिलेले असतात आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारे शोधायची असते. आता बघा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या अक्षराचा पर्याय क्रमांक छायांकित करा. मग काय आहे, वाय ए बघा, शेवटचं अक्षर मला समोर ठेवायचे आहे सर्वांना, ए टू वाय पर्यंत. मग सुरुवातीला पहिलं ए आहे, शेवटचं पहिलं वाय, नंतर बी, दुसरं एक्स, मग डब्ल्यू, नंतर सी, डी, नंतर बी. मग कोण येणार आहे, ए बी सी डी. मग कोण येणार आहे, ई. कुठला पर्याय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 यू व्ही. अगोदर शेवटचं अक्षर येते, हो की नाही. टप्प्याटप्प्याने वेगवेगळे येते. इथे काय झालेलं आहे, सुरुवातीला वाय ए उलटा आलेला आहे, डब्ल्यू सी. मग इथे सुद्धा बी डी झालेला आहे, मग इथे कोण येणार आहे, यू व्ही. म्हणजे प्रश्न दुसरा आहे, एल ओ एम एन एन एम ओ एल पी के. प्रश्नचिन्हाच्या जागी येणार काय आहे, ओळखा बरं. आता पहिलं अक्षर घ्या बघा, क्रमाने आलेले आहे, एल एम एन ओ पी. मग पहिलं अक्षर काय येणार आहे, यू ने सुरुवात होणारे बरेच आहे. मग पुन्हा बघायचं आहे, हे काय झालेलं आहे, के एल एम एन. आता हे उलट झालेलं आहे, मग के च्या अगोदरचं कोणतं आहे, जे के. मग कोण घेणार, क्यू जे, पर्याय क्रमांक 4 क्यू जे. कसं लावलंय कळाले सर्वांना. हे जे आहे ते क्रमाने गेलेत आणि मागचे जे अक्षर आहेत ते काय झालेले, उलट क्रमाने गेलेले आहे. पी जे आर एच यू ई. पी नंतर क्यू सोडलाय, आर, पी आर एच,
मग कुठला आहे, तर येणार आहे उलटे शब्द कुठले आहे बघा. वाय ए जोडीच होणार. वाय पहिला अक्षर शेवटचं अक्षर, आर एच म्हणजे आणि यू ई, यू हे शेवटून काय आहे, शेवटून पाचवा आहे आणि ई हे सुरुवातीन पाचवा आहे. तर मग येणार आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न चौथा आहे आर एच एस जी टी एफ यू ई. बघा आर एस टी, आर एस टी यू व्ही येणार, काय येणार, व्ही येणार पहिला अक्षर. मग आता इथे काय झालं बघा, ई ई एफ जी एच, मग ईच्या अगोदर काय आहे, डी, हो की नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न पाचवा आहे ए वाय सी डब्ल्यू ई डब्ल्यू जी एस. मग ह्याच्यामध्ये काय येते पहा, सुरुवातीला पहिला शेवटून पहिला, सुरुवातीला तिसरा शेवटून तिसरा, ह्या पद्धतीने सोडलेला आहे. मग कोणता ऑप्शन येणार आहे, तर बघा सर्वांनी ऑप्शन पाहत पाहत करायचं आहे. तर काय येणार आहे, पर्याय क्रमांक 2 आय क्यू. नंतर प्रश्न 6वा आहे जी टी एच एस आय आर. जी आय नंतर काय येणार आहे, जे, मग इथे काय येणार आहे, क्यू, क्यू आर एस टी उलट म्हणजे काय येणार आहे, जे क्यू, पर्याय क्रमांक 1. 7वा प्रश्न आहे आय एफ जे जी के एच एल आय. तर काय येणार आहे बघा, एक एक अक्षर सोडून गेलेला आहे. एफ जी एच आय शेवटी येणार आहे जे. मग कुठे आहे, आहे आपल्या परत शेवटी जे असणार फक्त एकच आहे. नंतर हे सुद्धा पाहू शकतो आपण, आय जे के एल एम सुरुवातीचा अक्षर. नंतर प्रश्न 8वा आहे ए झेड वाय बी सी एक्स डब्ल्यू डी ई व्ही. मग काय येणार आहे, पहिलं शेवटचं दुसरं दुसरं तिसरं, मग इथे डब्ल्यू डी ई बी, मग पर्याय क्रमांक यू, यू एफ, पर्याय क्रमांक 2. प्रश्न 9वा आहे टी एस क्यू पी एन एम के जे एस टी पी क्यू एम एन के जे. काय येणार आहे, एच जी. क्रमांक असायचा बघा जी एच ए बी सी डी एफ जे एच जे के, एल सोडला एम एन, ओ सोडलाय पी क्यू, आर सोडलाय एस टी. कळलं सगळ्यांना, मग इथे काय सोडलेलं आहे ते समजलं सर्वांना, ओके. प्रश्न नंतर 10वा पाहूया आर बी क्यू सी पी डी क्यू ओ ई. इथे सुद्धा उलट दिशेने दिलेले आहे बघा, आर क्यू पी ओ, मग काय येते एन. आता बघा इथे उलट दिले बी, सरळ दिले बी सी डी ई एफ, मग उत्तर काय येणार आहे एन एफ, पर्याय क्रमांक 4. अक्षरांचा समूह कळलाय, कसे सरळ दिशेने दिलेले, कधी उलट दिशेने, कधी एक सोडलाय कधी दोन सोडले. ह्या पद्धतीने आपल्याला काय करायला पाहिजे, क्रम लक्षात घेऊन आपल्याला हा प्रश्न प्रकार सोडवायचा आहे. ओके, 10 पण सोडवलेले, 5 तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा. ओके, त्यानंतर 4.2 आहे संख्या. संख्या बाबतीत सुद्धा हाच आहे. तर काय असतं त्यांचा संबंध लक्षात घेऊन आपल्याला काय करायचं आहे, मग काय काय बेरीज वजाबाकी गुणाकार घन वर्ग गणिती क्रिया या संबंधावर आधारित असतात आणि आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या शोधायची असते. बघा आता पहिला प्रश्न आहे 3 5 7 11. मग काय आहे, ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत. मग 13 नंतर येणारी मूळ संख्या कोणती असेल बरं, 17, ओके नाही, पर्याय क्रमांक 2. नंतर प्रश्न दुसरा आहे 2 5 7 2 5 10 17. मग इथे काय झालेले पहा, 2 आणि 3 5, 5 आणि 5 10,
10 आणि 7 17. बघा दोन दोनचा फरक आहे. 3 आणि 2 5, 5 आणि 2 7, 7 आणि 2 9. 9 येणार. मग 17 आणि 9 किती होत आहेत मग 26. प्रत्येक दोन संख्यामध्ये दोन दोन संख्या वाढवत जाऊन ते उत्तर शोधायचं आहे. प्रश्न तिसरा आहे 0 1 3 6 10. तर इथे सुद्धा तसाच आहे. इथे कितीचा 1 चा फरक, मग 2 चा फरक, 3 चा फरक, 4 चा फरक, मग इथे किती येणार आहे 5 चा फरक. 10 आणि 5 15. इथे 6 चा फरक, इथे 7 चा फरक. म्हणून पर्याय क्रमांक 2. 7 14 23 47. मग इथे येणार आहे पर्याय क्रमांक 2 34. ओके, समजलंय सर्वांना. नंतर प्रश्न तिसरा आहे 2 9 28 65. मग आता 2 चा घन काय आहे इथे, घन अधिक 1. 2 चा घन 8, 8 अधिक 1 9, 9 चा घन 27, 27 अधिक 1 28. मग झाला. मग 2 चा घन 8 झाला, 9 चा घन झाला 9, 3 चा घन, 3 चा घन झाला. मग इथे 4 चा घन किती येणार, 4 चा घन 64 अधिक 1 65. मग आता इथे किती येणार आहे 5 चा घन. 5 चा घन किती आहे 125, आणि 125 मध्ये 1 मिळाल्यावर किती येतो 126. पर्याय क्रमांक 1 2 4 7 11 16. ह्यामध्ये काय येणार आहे, प्रत्येक मध्ये फरक पाहत चला. 1 2 3 4 5, मग 16 आणि 6 किती येणार आहे 22. पर्याय क्रमांक 3. प्रश्न 7वा आहे 2 3 5 7 11 13. मग ह्या सगळ्या संख्या काय आहेत, मूळ संख्या आहेत. 13 नंतर येणारी मूळ संख्या कोणती, पर्याय क्रमांक 3 17. 2 5 11 23 47. तर इथे संख्या काय येणारी आहे मग आपली, पर्याय क्रमांक 4 95. प्रश्न 9 आहे 1 4 9 16 25 36. वर्ग संख्या आहे, सर्व सोपे आहे. 6 चा वर्ग 36 आहे. मग 7 चा वर्ग किती येणार आहे 49. म्हणून पर्याय क्रमांक 2. 10वा प्रश्न आहे 2 3 4 6 6 9 8 12. इथे क्रम आहे बघा. 2 2 चा फरक, 2 2 4, 4 2 6, 6 2 8, 8 2 किती येणार आहे 10. पर्याय क्रमांक 1. बघा इथे पण 3 आणि 3 6, 6 आणि 3 9, 9 आणि 3 12. पण आपल्याला 12च्या नंतर लगेच विचारले म्हणून पर्याय क्रमांक 1. ओके, समजले सर्वांना. तर पहा, ह्यात देखील आपण 10 प्रश्न सोडवलेले. 5 प्रश्न तुम्ही स्वतः सोडवा. त्यानंतर आपण पाहणार आहोत 4.3 आकृत्या. आता यामध्ये सुद्धा काय असतं, आकृत्या दिलेल्या असतात. त्यांचा पहिल्या आकृतीचा दुसऱ्या आकृतीशी काहीतरी संबंध असतो. त्याचप्रमाणे काय असतो, मग शेवटच्या क्रमापर्यंत काहीतरी बदल होत जातात. काही भाग क्रमाने वाढत जातात, काही भाग कमी होत जातात. कधी घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरतात, कधी विरुद्ध दिशेने फिरतात. तर या पद्धतीने ओळखून आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती ओळखायची असते. तर पाहूया आपण स्वाध्याय पहिला. आता बघा, वर, बाजूला, खाली, मग पुन्हा कुठे जाणार आहे वर. पर्याय क्रमांक 3. प्रश्न दुसरा आहे 1 रेषा 2 रेषा 3 रेषा, मग 4 रेषा कुठे आहेत पहा. आकृत्यांचं ऑब्झर्वेशन, इथे 5 आहेत, इथे 5 आहेत, मग इथे 4 रेषा. पर्याय क्रमांक 3. बघा, त्रिकोण गोल, गोल त्रिकोण उलट्या दिशेने, मग त्रिकोण गोल, मग परत काय होणार आहे, हा गोल इकडे जाणार आणि त्रिकोण खाली येणार. मग कुठे आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न चौथा आहे बघा, घड्याळाचे काटे आहेत. 1:15 वाजले, मग अर्धा 2.5 तास, मग पावणे, मग पूर्ण वाजणार. किती वाजणार पूर्ण वाजल्यावर, एरो कुठे असतो, दोन्ही एरो. पर्याय क्रमांक 4. आता इथे 3 सरळ 3 खाली, म्हणजे 3 उभे 3 खाली. नंतर काय झालेलं आहे, एक एक बाण वर वाढत वाढत गेलेला आहे. 4 2, इथे 5 1. मग नंतरच्या आकृतीत काय होणार आहे, सगळे बाण वरच्या दिशेने असणार आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 1. प्रश्न 6वा आहे बघा, स्टार एका बाजूला, त्रिकोण आणि हे एका बाजूला. मग स्टार एका दिशेने काय झालेले आहे, घड्याळाच्या उलट दिशेने वर वर जाते. आता स्टार काय झालेला आहे, मग इथे आलेला आहे. नंतर काय झालेलं आहे, स्टार इथे आलेला आहे. मग नंतरच्या याला स्टार कुठे येणार आहे, तर पर्याय क्रमांक
2 मध्ये, पर्याय क्रमांक 2 मध्ये. ओके, समजलंय. त्यानंतर प्रश्न 7वा आहे, हे एरो लक्षात घ्या. दोन्ही आतल्या बाजूने आहे, हे दोन्ही सुद्धा आतल्या बाजूने. मग नंतरचं कुठे येणार आहे, असा त्रिकोण फिरतोय, नंतर असा फिरतोय, नंतर असा फिरतोय, मग नंतर काय होणार आहे, इकडे फिरणार. मग कुठे येणार, इकडे येणार. फक्त आकृतीमध्ये काय बदल आहे, फक्त इथे गोल हलवते, थोडस कन्फ्युजन आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न 8वा, आता स्माइल आणि ट्रँगल. मग स्माइल बघा, इथे गेल्यानंतर घड्याळाच्या दिशेने फिरते बघा, स्टार घड्याळाच्या दिशेने. मग पुन्हा तिसरा त्रिकोण, मग घड्याळाच्या दिशेने घेतल्यानंतर कुठे येणार आहे, इथे, इथे स्माइल येणार स्टार कडून. पर्याय क्रमांक 2. प्रश्न 9वा आहे, त्रिकोणात एरो आहे, सुरुवातीला इथे, मग ह्या बाजूला, मग वरच्या बाजूला, मग परत कुठे येणार आहे 9व्या याच्यामध्ये, तर परत ह्याच दिशेने येणार आहे, ते सेम रिपिटेशन होणार आहे. तर पर्याय क्रमांक 3. प्रश्न 10वा आहे, घड्याळाच्या दिशेने फिरतायत बघा, घड्याळाच्या दिशेने. मग आता हा जो आहे तो कुठे येणार, ह्या साईडला आहे. मग कुठे आहे बघा, इथे, त्याच्यानंतर चौकोन आणि मग त्रिकोण. मग पर्याय क्रमांक 2, घड्याळाच्या दिशेने ही आकृती फिरत आहे. ओके, समजलं सर्वांना. तर पहा, आज आपण क्रम मध्ये संख्या, आकृत्या, वर्णमाला हा घटक अभ्यासलेला आहे. तसेच वर्गीकरण मध्ये शब्द, संख्या, इंग्रजी वर्णमाला हा घटक देखील अभ्यासलेला आहे. ओके, धन्यवाद.